प्री क्वार्टरचा सामना म्हणून ज्या सामन्याला पाहिला तो पुढील फेरीत प्रवेश करू शकतो, तर पराभूत संघाला मात्र या स्पर्धेतनं आपला गाशा गुंडाळावा लागेल. निर्धारित 3 षटकांचा सदरचा सामना आपल्या स्क्रीनवर दिसतोय. तो सिंधुदुर्गाचा बाहुबली म्हणून संबोधला गेलेला दाजी नाईक व त्याच्या साथीला डावखुऱ्या हाताचा हरहुन्नरी फलंदाज बबल नाईक. या वर्षीचा व गतवर्षीच्या क्रिकेट मोसमाचा विचार केल्यास जे नाव बहुचर्चित निश्चितपणे क्रिकेट रसिकांच्या ओठावर, ते नाव म्हणजे डावखुऱ्या हाताचा शेलदार फलंदाज बबल नाईक व त्याच्या साथीला आक्रमकता, विस्फोटकता यांचं ज्वलंत उदाहरण या फलंदाजांना पेश करत आपल्याकडे लक्ष देण्यास क्रिकेट रसिकांना व इतर खेळाडूंना ज्याने भाग पाडलं, तो सिंधुदुर्गाचा सितारा, सिंधुदुर्गाचा बाहुबली, अर्थातच आपण पाहतोय तो दाजी नाईक. अनुभवी पंच या ठिकाणी प्रदीप पेडणेकर व त्यांच्या सतला बच्चा ही जोरगोळी पंचगिरीची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. गोलंदाजही या ठिकाणी काहीसा सराव करतोय, ज्याला क्रिकेटमध्ये वॉर्मअप म्हटलं जातं, तो सराव या ठिकाणी गोलंदाज करताना दिसतोय. आणि दुपारच्या सत्रातील एका महत्त्वपूर्ण सामन्याच्या सुरुवातीची ही नांदी झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज कपिल. गत सामन्याचा सामनावीर पारितोषिकाचा बहुमान ज्या खेळाडूनं संपादन केलाय, निश्चितपणे त्याचा आत्मविश्वास दुरावलाय असा कपिल पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय व हवेत राहिलेल्या चेंडूचं डीप लॉंग ऑनला झेलात परावर्तन करत दाजी नाईक हा खिन्न वदनाने, निराश मनानं मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनच्या दिशेनं हा परततोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, शिक्षा देण्याजोगा चेंडू होता. चेंडू पाहिल्यानंतर मोठ्या फटक्याचा मोह दाजीला आवरता आला नाही, मात्र या फटक्यामागे काहीशी ताकद दाजीची अपुरी पडली होती आणि हीच त्याची अपुरी ताकद ज्या ठिकाणी षटकाराची अपेक्षा होती त्या ठिकाणी झेलचीच होण्यास त्याला कारणीभूत ठरते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपल्या समोर दिसतोय तो अरविंद नेमळेकर, एक अष्टपैलू असा खेळाडू. आणि अष्टपैलू खेळाडूला म्हणजे अरविंदला जी संधी मिळाली ती संधी मी सहजासहजी दवडणार नाही, दाजीला मी स्वस्तात माघारी परतावेन या संकेताद्वारे तो झेल टिपतोय. दाजीला माघारी हे जावं लागतंय. दाजी नाईक याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर जातोय तो सुजित हा एक आक्रमक फलंदाज, विस्फोटक असा फलंदाज, संघाची गरज ओळखून अनेक वेळा तारणहार म्हणून या संघासाठी कामी आलेला या ठिकाणी फलंदाज मैदानावर जातोय तो सुजित. आणि सुजित याच्या खांदी मोठी जबाबदारी ही निश्चितपणे असेल. पंचांच्या डाव्या हाताकडनं कपिल, याही वेळी ओव्हरपिच पदाचा चेंडू, यावेळी चेंडू हवेत न टोलवता चेंडू जमिनीलगत टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो निश्चितपणे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू अडवता क्षणी गोलंदाजाच्या दिशेनं चेंडू फेकायचा या इराद्यानं चेंडूची परती होते, एकेरी धाव निघते आणि हीच एकेरी धाव या ठिकाणी खातं खोलण्यास कारणीभूत ठरते. निश्चितपणे ती अर्थातच या ठिकाणी संघाच्या दुपारच्या सत्रात पहिला सामना होईल तो संपूर्ण मळगाव विरुद्ध फ्रेंड सर्कल कोलगाव या दोन संघादरम्यान. तरी कृपया आम्ही विनंती करीत आहोत, संपूर्ण मळगाव आणि फ्रेंड सर्कल कोलगाव दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्या संघाच्या उपस्थितीची नोंद आपण करायची आहे. मैदानावर जाऊया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कपिल राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने मारा करतोय. चेंडू खोलवर टप्प्याचा हलकेस टोलवला जातोय, तो मिड ऑफला साधा सोपा झेल उडतोय, झेल टिपला जातोय. बबलही दाजीचा कित्ता गिरवतोय, स्वतःचा भोपळा न फोडता मैदानाचा रस्ता सोडतोय, पॅव्हेलियनच्या दिशेनं जातोय व दुसरा आघात निश्चितपणे या ठिकाणी सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाला बसतोय. अवघ्या एकेरी धावेवर धावफलकावर 2 गडी 1 अशी नाजूक केविलवाणी अवस्था धावफलकावर ही अर्थातच सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाची. कौल जिंकला. दुपारच्या सत्रामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा योग्य असल्याचा निर्वाळा कपिल देताना दिसतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर तो आघाडीचे 2 मोहरे भोपळा फोडून न देता परती पाठवतोय व नाजूक अशा अवस्थेत येऊन या ठिकाणी सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघ पोहोचतोय.
2 गडी बाद 1 धावा. नाजूक अवस्थेतनं सावरण्यासाठी नवीन फलंदाज विनय याची वर्णी लागते. मधल्या यष्टीवरचा चेंडू छान मनगटी फटक्याने वळवला जातोय. चेंडू जातोय तो मिड विकेटला थोडीशी गफलत होते. 1 धाव फलंदाज पूर्ण करताय. स्क्वेअर लेगवरनं बॅकअप होऊन चेंडूची फेक ही गोलंदाज कपिलच्या दिशेने येतोय. विनय सहजच दुहेरी धावेसाठी आपली पावलं वळवतोय. दुहेरी धावानं स्वतःचं खातं तो खोलतोय व या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाचा 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी बाद 3 धावा धावफलकावर. फुलरलेन पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टी बाहेरचा चेंडूचा प्रवास ठरवायचा होता. तो डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू संपुष्टात येतोय व या निर्धाव चेंडूसह आपल्या पहिल्या यशस्वी षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज कपिल राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओव्हरपेच चेंडू फटका हवेमध्ये फटका फसतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. खिंडार पाडलं जातंय. पहिल्या षटकात हे सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाच्या गोटामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा अशी नाजूक हलाखीची अवस्था. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज डीसे. मार्कवर बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर अरविंद नेमळेकर आपल्या स्क्रीनवर येतोय. एक अष्टपैलू असा खेळाडू, चतुरसूत्र कर्णधार म्हणून ज्याची ख्याती कीर्ती तो अरविंद नेमळेकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय सुजितसाठी. आखूड टप्प्याचा उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. अनुभवी पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. पहिल्या अवांतर धावेची खुणगाण पडते. अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलतोय व एका अवांतर धावेने पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा धावफलकावर सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघ. परतदा अरविंद नेमळेकर सज्ज. यावेळी मोठा फटका मारण्यास निमंत्रण देणारा चेंडू मात्र आपल्या गतीनं फलंदाजास चकविण्यास यशस्वी ठरणारा चेंडू. गोलंदाज अरविंद नेमळेकर याचा आपण पाहतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय व परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर अरविंद नेमळेकर हा सज्ज. समोर आहे फलंदाज तो सुजित स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज विनय पावनोजी. 4 धावा 3 गडी बाद. ओव्हरपे चेंडू देखण्या फटका. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं. पहिल्या प्रयत्नात झेल सुटला होता व तब्बल 4थ्या प्रयत्नात चेंडूवर लक्ष या ठिकाणी विचलित होऊ न देता टिपतोय तो क्षेत्ररक्षक अर्थातच लॉंग ऑफचा व आल्या पावली या ठिकाणी सुजितलाही माघारी परतावं लागत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा. नाजूक केविलवाणी अवस्था धावफलकावर सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाची प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. नवीन फलंदाज विनय याची वर्णी मैदानावर लागतोय. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. दोन्ही हात समांतर होत आहेत. या षटकात निघते ती दुसरी अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात. आता मात्र धावा कशाही येवत निघणाऱ्या धावा ह्या महत्त्वपूर्ण ठरतील सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाला. 5 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात विनय स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतोय. मोठा फटका टोलवायचा होता. प्रयत्न फसतोय. परत एकदा विनयलाही माघारी परतावं लागतंय. अरविंद नेमळेकरला एकंदरीत दुसरं तर सांघिक 5वं यश या ठिकाणी प्राप्त होतोय ते ऋग्वेद स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. मैदानावर काय घडतंय काय बिघडतंय याचा ठाव ठिकाणा लागत नाहीये तो सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाला. आणि याला प्रमुख कारणीभूत म्हणजे ऋग्वेद स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे आघाडीचे गोलंदाज एक म्हणजे कपिल आणि त्यानंतर गोलंदाज अरविंद नेमळेकर यांची चाणाक्ष बुद्धीनं नटलेली अचूक टप्प्यावरची फलंदाजाचा कच्चा दुवा हेरून केलेली टिच्चून गोलंदाजी. 5 गडी बाद 5 धावा.
निचांकी धावसंख्या ठरते. मात्र एका बाजूला विनय पावनोजी हा पाय रोवून खेळपट्टीवर उभा, त्या विनयकडे क्षमता, मोठे फटके मारण्याची, संघाला एका दोलायमान स्थितीत नेऊन ठेवण्याची. आणि या मैदानाचा विचार केल्यास तर 25 ते 30 धावांपर्यंत या संघानं मजल मारली तर गोलंदाजांसाठी पोषक ठरणारी ती धावसंख्या ठरू शकेल असा कयास वर्तवला जातोय. मात्र त्या धावांपर्यंत पोहोचण्यासाठी विनयला थांबावं लागेल व त्याची साथ त्याच्या साथीदारांना ही द्यावी लागेल. 5 धावा 5 गडी बाद. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू मर्यादेचं उल्लंघन करतोय. दोन्ही हा समांतर करत वाईडचा इशारा. आणखी एक अवांतर धाव या षटकात निघते, ती तिसरी वाईडच्या स्वरूपातील धाव व एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय, तो 6 धावांवर. बॅकफुटला जात स्वतःसाठी जागा निर्माण केली, त्यानंतर फटका टोलवायचा होता. चेंडू हलकेच जातो, तो शॉर्ट कव्हरच्या दिशेनं जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय, ज्या धावांसाठी संघर्ष करतोय ती एकेरी धाव या ठिकाणी मिळते, ती फलंदाजाला व या एकेरी धावेने धावफलक बदलतोय, तो 7 धावांवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर 7 धावा 5 गडी बाद. विनय पावनोजी डावखुरा त्याचा फलंदाज क्षेत्ररक्षण रूरचना पाहतोय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण रूरचनेमध्ये एक मिड ऑफ, एक कव्हर, एक पॉईंटच्या इशने क्षेत्ररक्षक, एक डीप पॉईंट, एक खेळाडू अर्थातच डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. रिव्हर्सस्वीपचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण होत आहेत. आणखी एका निर्धाव चेंडूची गणना ही होते. 7 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. विनय पावनोजी नवीन फलंदाज खेळण्यासाठी हा सज्ज होतोय. आखोडी टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचं सुरेख असं पूर्वानुमान. अरविंद नेमेकरला तिसरी सफलता प्राप्त करून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलतोय. विनयही मैदानाच्या बाहेर जातोय व 6 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा अशा हलाखीच्या नाजूक अवस्थेत येऊन पोहोचतोय. तो अर्थातच या ठिकाणी सिद्धेश्वर दाळकर अ क्रिकेट संघ. 6 गडी बाद 7 धावा धावफलकावर. विशाल व विदुल ही जोडगोळी मैदानावर गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतो. ओव्हरपिच पदाचा चेंडू हवेमध्ये फटका, याही वेळी झेल टिपण्याची संधी क्षेत्ररक्षकाला. झेल टिपला जातोय, विशाललाही माघारी परतावं लागतंय व 7 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा अशी अवस्था धावफलकावर ही सिद्धेश्वर दाळकर अ क्रिकेट संघाची मैदानावर आपण अनुभवतोय. ज्याची अपेक्षा कुणा क्रिकेट रसिकांना न होती अशी क्रिकेट रसिकांचा अपेक्षा भंग करणारी कामगिरी मैदानावर या ठिकाणी साकारली जाते सिद्धेश्वर दाळकर अ क्रिकेट संघाकडनं. आणि या सर्व कामगिरीला कारणीभूत कोण असेल तर ज्यानं सुरुवातीला खिंडार पाडलं तो कपिल, आणि त्या कपिलला तेवढीच तोलामोलाची साथ ज्यानं दिली तो म्हणजे अर्थातच अरविंद नेमळेकर. या दोन्ही गोलंदाजांनी अक्षरशः कंबरनं मोडलं हे अर्थातच सिद्धेश्वर दाळकर अ क्रिकेट संघाचं व 7 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा या धावफलकावर. नवीन फलंदाज राजेश मोटे याची वर्णी ही मैदानावर लागते. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज बहुधा निशांक सज्ज होतोय, ज्याला पहिलीच सफलता पहिल्याच चेंडूवर मिळते. तोच सफलतेनं प्रेरित होऊन उरलेले गडी झटपट बाद करेल या इराद्यानं निशांक गोलंदाज सज्ज होतोय व समोर आहे तो राजेश मोटे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज याही वेळी झेल टिपण्याची संधी होती यष्टीरक्षकाकडे, मात्र झेल हा सुटतोय. एक बऱ्याच वेळेनंतर जीवनदान प्राप्त होतोय. 7 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटक 2 चेंडू यांच्या सांगत एखेरीस अवघ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. डावाचा शेवट होण्यासाठी गोलंदाजी मार्कवर निशांक हा गोलंदाज सज्ज.
टप्प्याचा शॉर्ट टॉप लाईन पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र संपर्क होतोय, चेंडूचा प्रवास घडतोय, तो मिड विकेटच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, क्षेत्ररक्षण सुरेख होतंय, चेंडूची परती होते, नाममात्र एकेर धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. पण या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 8 धावांवर. 8 धावा धावफलकावर 7 कार्यांच्या मोबदल्यात, नाममात्र 3 चेंडूंचा अवधिशेष धावाचा शेवट होण्यासाठी. यानंतर होईल सामना दुपारच्या गटातील तो म्हणजे संपूर्ण मळगाव व फ्रेंड सर्कल कोलगाव या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. लगेचच हा सामना संपल्यानंतर संपूर्ण मळगाव व फ्रेंड सर्कल कोलगाव या दोन संघादरम्यान सामना हा खेळवला जाणार आहे. निर्धाव चेंडू निशांक याचा गणला जातोय. आता 2 चेंडूंचा नाममात्र खेळ बाकी. या डावाचा शेवट होण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी विदुल पावनोजी खेळायला. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायचीसाठी हलकी दाद मागितली जाते, ही दाद पंच फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडू गणला जातोय. 8 धावा धावफलकावर 7 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या डावाचा शेवट करणारा अखेरचा चेंडू व हा अखेरचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज निशांक, तर स्ट्राईकला विदुल पावनोजी हा फलंदाज. 8 धावा धावफलकावर. राखोड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, यावेळी धावची होण्याची संधी, फलंदाजला माघारी परतावं लागेल. 8 गडी बाद 8 अशी धावसंख्या धावफलकावर. ही सिद्धेश्वर डाळकर अ क्रिकेट संघाची व 9 धावांचं साधं सोपं समीकरण विजयासाठी हे ऋग्वेद स्पोर्ट्स क्रिकेट संघासमोर हे मैदानावर ठेवलं जातंय. धावांचा निच्चांक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी धावसंख्या या ठिकाणी सिद्धेश्वर डाळकर अ क्रिकेट संघ या ठिकाणी धावफलकावर जमवतोय. मात्र म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ हा संबोधला जातोय. ज्या संघानं याच मैदानावर गेल्या आठवड्यामध्ये अजिंक्यपद पटकावलं होतं एका भल्या मोठ्या स्पर्धेचं, तोच संघ धावांसाठी संघर्ष करताना या ठिकाणी आपण पाहतोय. आणि क्रिकेटची अनिश्चितता म्हणजे काय याची डोळा प्रत्यय त्याच मैदानावर आपण अनुभवतोय. पंचांचा डाव सुरू होण्याचा इशारा, अवघ्या 9 धावांचं आव्हान स्ट्राईकला असेल तो सचिन, नॉन स्ट्राईकचा फलंदाज योगेश, गोलंदाजीला या ठिकाणी सुजित आपल्या गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. टिचून मारा करावा लागेल, एकेरी धावांसाठी प्रतिस्पर्धी संघाला संघर्ष करावा लागेल. जर या ठिकाणी ऋग्वेद स्पोर्ट्स क्रिकेट संघाने 8 धावात झोपण्याची कामगिरी केली तर आमचाही संघ ती कामगिरी करू शकतो, हा आत्मविश्वास स्वतःमध्ये आणावं लागेल गोलंदाजाला. मात्र दुसऱ्या बाजूनं गोलंदाजांनी जी पायारोवणी केली त्या पायावर एक सुरेख असं शिखर रोवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज हे सज्ज होत आहेत.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हलकेच टोलावला जातोय. एकेरी धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज आपली पावलं वळवत आहेत. एकेरी धाव पूर्णत्वास नेत आहेत. आवश्यक असलेल्या 9 धावातील एकेरी धावेचं ओझं हे कमी होतंय. म्हणजे एक धाव धावफलकावर पहिल्या चेंडूच्या सांगतेखेरीज सचिन स्वतःचं खातं खोलतोय व योगेश या ठिकाणी पंचांकडनं गार घेऊन खेळण्यासाठी सज्ज हा होतोय. फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय तो पाहुणोजी व परत एकदा गोलंदाज सुचित आपल्या गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. संपूर्ण मळगाव व फ्रेंड सर्कल कोलगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना. या ठिकाणी संपूर्ण मळगाव क्रिकेट संघ आपल्या संघाच्या उपस्थिती नोंद आपण करायची आहे. सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव हे गणले जात आहेत. 3 चेंडूंवर नाममात्र एकेरी धाव निघते. फलंदाज योगेश याला काहीसा कानमंत्र देण्यासाठी सचिन हा पुढे सरकतोय. संपूर्ण मळगाव क्रिकेट संघ आपल्यास विनंती आहे की आपल्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार म्हणजे फ्रेंड्स सर्कल कोलगाव क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तरी आपण योग्य वेळी या ठिकाणी येऊन आपल्याला सहकार्य करायचं आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हलकेच टोलवला जातोय. चेंडू जातोय तो कव्हरच्या दिशेने एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडीशी हाराकिरी क्षेत्ररक्षकाची पर्यायानं एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात व या दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकतोय तो 3 धावांवर. धावा या रोखाव्या लागतील. धावांसाठी प्रतिस्पर्धी संघाला संघर्ष हा करावा लागेल. आकृती टप्प्याचा चेंडू हलकेच टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक बबल नाईक आपल्या स्क्रीनवर येतोय. क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू निर्धाव. 3 धावा धावफलकावर बिनबाद. 9 धावांचा पाठलाग करताना अजूनही 6 धावांची आवश्यकता. 2 षटक व या षटकातील 1 चेंडू यांचा खेळ हा बाकी. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव काढला जातोय. निर्धाव चेंडू सह नाममात्र 3 धावा खर्च करणारं या ठिकाणी सुजित याचं षटक हे समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 3 धावा धावफलकावर. अजूनही 6 धावांची गरज. दुसऱ्या बाजूनं विचार केल्यास या ठिकाणी संघाचा 10ही गडी अजूनही त्यांचे तंबूमध्ये शेष. म्हणजे लिलया या सामन्यावर वर्चस्व हे अर्थातच नेमळे क्रिकेट संघाचं. मात्र या वर्चस्व राखलेल्या सामन्यामध्ये कमाल ज्या गोलंदाजाकडनं अपेक्षित तोच बबल नाईक आपल्या स्क्रीनवर येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी मैदानावर. बबल नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू वळसा घेतोय. यष्टीरक्षक दाजी नाईकच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडू. आता 11 चेंडू 6 धावांची आवश्यकता. धावांसाठी बबल नाईक संघर्ष करण्यास प्रवृत्त करतोय तो प्रतिस्पर्धी संघाला. याही वेळी लेग ब्रेक पद्धतीचा सुरेख असा चेंडू. वळसा घेणारा चेंडू. आपल्या फिरकीच्या मोहजलात फलंदाजाला अडकविणारा असा चेंडू बबल नाईकचा. आता 10 चेंडू 6 धावांची आवश्यकता. बबल नाईक गोलंदाजी मार्कवर हा सज्ज. याही वेळी सुरेख असा वळसा घेणारा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. जरी धावफलकावर कमी धावसंख्या असली तरी प्रत्येक धाव प्रतिस्पर्धी संघाला लाख मोलाची मी ठरवेन या इराद्यानं बबल नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज. याही वेळी सुरेख असा चेंडू होता. यष्टीरक्षक दाजी नाईक याच्याकडनं गफलत होते व अति मोलाची एकेरी धाव निघते. ती फलंदाजी करणाऱ्या निमळे क्रिकेट संघाला. ज्या एकेरी धावेने बराच वेळ 3 धावांवर खोळंबलेला धावफलक हा 4 धावांवर जाऊन पोहोचतोय. 4 धावा धावफलकावर बिनबाद. अजूनही 5 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ हा बाकी. रिव्हर्स स्वीपचा यावेळी मात्र लिलया वापर केला जातोय. चेंडूचा प्रवास घडविला जातोय. तो डीप पॉईंटला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. हाराकिरी निश्चितपणे क्षेत्ररक्षकाची. नाममात्र 1 धाव ज्या ठिकाणी होऊ शकली असती त्या ठिकाणी डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाची हाराकिरी. 2 धावा निघत आहेत त्या सचिनच्या खाती. ज्या दुहेरी धावानं धावफलक पुढे सरकतोय तो 6 धावांवर. 6 धावा बिनबाद. आता 3 धावांची गरज. बबल नाईक आपल्या कंजूशी षटकाच्या सांगतेसाठी सज्ज होतोय. याही वेळी चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी जोरदार दाद मागितली जाते. पंच ही दाद स्वीकारतायत पायचीच्या स्वरूपात. पहिला हादरा निमळे क्रिकेट संघाला. आता 6 चेंडूंचा म्हणजे एका षटकाचा खेळ बाकी व 3 धावांची या ठिकाणी ऋग्वेद स्पोर्ट्स क्रिकेट संघाला अति आवश्यकता. क्रिकेट मध्ये अनेक वेळा आपण पाहिलंय कमी धावसंख्येचे सामने हे रोमांचक अवस्थेत पोहोचतात. आणि नेमकी जे या ठिकाणी भाकीत व्यक्त केलं होतं की ऋग्वेद स्पोर्ट्स क्रिकेट संघानं जर प्रतिस्पर्धी संघाला 8 धावांवर रोखलं तर तेवढीच ताकद सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाच्या गोटात आहे. त्यामुळे जर कंजूशी गोलंदाजी झाली तर सामन्यामध्ये रंगत येऊ शकते आणि तीच रंगत आपण अनुभवतोय. पहिल्या षटकात निघाल्या होत्या त्या अवघ्या 3 धावा.
दुसऱ्या षटकामध्ये निघतायत त्याही 3 धावा. 2 षटकांमध्ये आल्या त्या 6 धावा. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. 3 धावांची गरज. ज्या गोलंदाजानं आपल्या षटकामध्ये 3 गडी प्राप्त केले होते तो गोलंदाज अरविंद नेमळकर आपल्या स्क्रीनवर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कामी आला होता. तो आपल्या अष्टपैलुत्वाची झलक दर्शवण्यासाठी मैदानावर फलंदाज म्हणून जातोय व निश्चितपणे त्याला साथ देईल तो फलंदाज योगेश मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल हा सज्ज. 6 चेंडू 3 धावा. विशालचा पहिला चेंडू फुलर लेनपदेचा विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास हा अर्थातच लॉंगॉनच्या दिशेनं 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आता 5 चेंडू 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षण हे दूरवर फैलावलेलं दिसतंय. मात्र यावेळी गरज आहे ती क्षेत्ररक्षण या ठिकाणी एकेरी धाव रोखण्यासाठी जवळ आणून ठेवण्याची आणि तीच कामगिरी साध्य करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल हा सज्ज होतोय. अरविंद नेमेळकरसाठी चेंडू सुरेख असा चेंडू उजव्या यष्टीला सोडून जाणारा निर्धाव गणला जातोय. आता 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल हा सज्ज. डावखुराचा गोलंदाज विशाल. गोलंदाजी मार्कवर फुलरलेन पद्धतीचा चेंडू मनगटी फटक्याने वळवला जातोय. चेंडूत प्रवेश घडवतोय तो लॉंग ऑनला. हलकीच गफलत होते. या गफलतीचा फायदा घेत एकेरी धावीचं रूपांतर दुहेरी धावात होते व केवळ 3 चेंडू राखत या ठिकाणी 9 गडी बाकी ठेवत एक दिमागदार विजय या ठिकाणी ऋग्वेद स्पोर्ट्स क्रिकेट संघ मिळवतोय व गतस्पर्धेचा विजेता या ठिकाणी सिद्धेश्वर गाळकर क्रिकेट संघ याला स्पर्धेतनं मात्र माघारी हे जावं लागतंय.